लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। इथे आता अद्वैत कलाशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो किती तू कशा पद्धतीने वागत आहेस आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, अशा पद्धतीने तू वागायला नकोयस आणि खूप चुकीचं वागत आहेस असं इथे ते बोलत असतो। आणि त्याचबरोबर सगळ्यांचं सगळं करण्याची काही गरज नाहीये आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा हा वेंधळेपणा तुला इथे सोडावा लागणार आहे खरे, असं इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर इकडे मात्र आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की कला ऐकताच अक्षरशः झोपी गेलेली असते। आणि कला झोपी गेल्यानंतर इकडे मात्र झोपणार असता किती काय काय करायचं असतं, सगळं स्वतःला करायचं असतं, मग दमली असेल ना मग झोप तर येणारच ना, असं म्हणूनच आता इकडे अद्वैत विचार करत असतो पण मी एवढा हिचा का विचार करतोय, मला काय होतंय कळत नाही, नेमकं काय चाललेलं आहे। त्याचबरोबर हिची आता मला एक्स्ट्राची काळजी तर घ्यावीच लागणार आहे, बिचारीला आज साप चावला त्यामुळे अशक्तपणा आलेला आहे, असं इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की अद्वैत आता इथे शेवटी विचार करायला भाग पडलेला असतो की मी खरंच कलेचा एवढा विचार खरेचा का करत आहे, खरंच खरेच्या जागी दुसरी कोणी असती तरी सुद्धा मी एवढा विचार केला असता का, असा प्रश्न इथे त्याला पडलेला असतो। आणि असा प्रश्न पडल्यानंतर इथे तो स्वतःच्याच मनाला हे सगळं काही विचारत असतो। त्याचबरोबर एक मनाशी गोष्ट इथे तो ठरवत असतो की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मलाच तिची काळजी घ्यावी लागणार आहे ना, असं इथे तो बोलत असतो। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला रोहिणी आणि नैना खोलीमध्ये असतात। रोहिणी नैना खोलीमध्ये असताना आता इथे ती म्हणत असते की नाही, हे सगळं अनामिकाने केलेलं आहे, त्याचबरोबर अनामिका आपल्या टीममध्ये आहे। त्यावरच नैना म्हणत असते मला ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबात विश्वास बसत नाही की ती आपल्या टीममध्ये आहे। त्यावरच आता तिथे अनामिका आलेली असते आणि ती म्हणत असते का नाही विश्वास बसत आहे तुम्हाला की मी तुमच्या टीममध्ये आहे म्हणून। त्यावरच ती म्हणत असते पण तू हे सगळं खरं बोलतेस कशावरून। इकडे रोहिणी म्हणत असते हो, ती अगदीच खरं बोलत आहे, कारण जेव्हा तो साप आणून द्यायचा होता तेव्हा अनामिकानेच तो साप मला आणून दिलेला आहे। पण अनामिका, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तू ते खरं उत्तर देशील, असं रोहिणी बोलत असते। हा बोला ना, काय विचारायचं आहे। त्यावरच आता इथे ती म्हणत असते हे बघ, एक गोष्ट मला खरी आणि अगदीच व्यवस्थित पद्धतीने तू सांगणार आहेस। हे बघ, आता इकडे राहुलच्या पार्टीमध्ये तू आहेस, हे कसं आणि कधी घडलेलं आहे हे मला कळत नाही। त्यावरच आता अनामिका म्हणत असते तुम्हाला आठवतंय का, एकदा इथे अवॉर्ड फंक्शन होतं आणि अवॉर्ड फंक्शन असतानाच इथे सरोज मॅडम काय बोलल्या होत्या, तर इथे सरोज मॅडम असं बोलल्या होत्या की इथे हे जे अवॉर्ड आहे ना, हे फक्त आणि फक्त इथे जो चांदेकरांचा वारस आहे तोच हे अवॉर्ड घेणार आहे, असं इथे सरोज मॅडम बोलल्या होत्या। तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते तो दिवस इथे मी कधीच विसरणार नाही, समजलं। आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते तुम्ही तो दिवस कधीच विसरणार नाही ना, मग एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की तुम्ही ती गोष्ट इथे कधीच विसरणार नाहीत। पण आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की तेव्हाच इथे राहुल सरांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला होता आणि खरं तर मला आता इथे बदला तर घ्यायचाच होता। माझं आणि त्याचबरोबर सोहमचं खूप जुनं नातं आहे आणि सोहम आणि माझा खूप जुना भूतकाळ आहे, असं इथे ती सांगत असते। पण आता रोहिणी म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग, कसलेच आडेवेडे न घेता आणि अगदीच जे खरं आहे, जे सत्य आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे तू मला सांगणार आहेस, असं इथे ती बोलते। त्यावरच आता इकडे मात्र अनामिका सगळं काही सांगायला सुरुवात करत असते। अनामिका म्हणत असते सोहम सोबत माझा खूप पास्ट आहे, त्याचबरोबर जेव्हा मी इथे कॉलेजमधल्या लाईफमध्ये होते आणि कॉलेजमध्ये लाईफमध्ये असताना इथे मी त्याच्या प्रेमात पडले होते। त्याचं ते सोज्वळ रूप, त्याचबरोबर तो ज्या पद्धतीने वागायचा, ज्या पद्धतीने सगळं काही करायचा बोलायचा, ते सगळं मला खूप आवडायचं आणि ते सगळं मला आवडत असतानाच मी त्याच्या प्रेमात पडले आणि अशी प्रेमात पडले की एक दिवस मी त्याला प्रपोज करायचं ठरवलं आणि तेव्हाच इथे सोहम आणि त्याचबरोबर इतर सगळेजणच आता कॅन्टीनमध्ये बसलेले होते आणि इतर सगळेजण कॅन्टीनमध्ये बसलेले असतानाच आता मी माझ्या मैत्रिणीसोबत सुद्धा बसले होते। तर ती सगळा क्षण इथे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत असते। आता जेव्हा
इथे ही लोक बसलेली असतात तेव्हाच इथे आता तिची मैत्रीण तिला म्हणत असते, अगं तू अशी किती दिवस थांबणार आहे, जा ना लवकर जाऊन प्रपोज कर. कारण अनामिकाच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं आणि अनामिका ते गुलाबाचं फूल इथे सोहम समोर घेऊन गेलेली असते. आता ते गुलाबाचं फूल सोहम समोर घेऊन गेल्यानंतर इकडे मात्र ती त्याला ते देण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे ती गुलाबाचं फूल तिला देण्याचा प्रयत्न करत असताना आता लगेचच इकडे ती एका गोष्टीचा विचार करते की सोहम, मला माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या तुला सांगायच्या आहेत. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हा बोल ना, काय झालेलं आहे, काय बोलायचं होतं का. पण इकडे ती परत म्हणत असते, नाही नाही काही नाही, इट्स ओके. त्यावरच आता इकडे पुन्हा तो म्हणत असतो, काय झालेलं आहे, काही बोलायचं होतं का. आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अनामिका गुडघ्यावर बसलेली असते आणि ती म्हणत असते, आता मी माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आणखी नाही लपून ठेवू शकत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतोस, असं अनामिकाने गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केलेलं असतं. आता अनामिकाने गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता सोहम जो म्हणत असतो तो म्हणतो की हे बघ अनामिका, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि फक्त मैत्रीपुरतंच आपलं नातं आहे, त्यामुळे उगाचच नाही त्या गोष्टी ते हे करू नकोस. आणि त्याचबरोबर मी तुला याआधी सुद्धा हे सगळं काही सांगितलेलं आहे, प्लीज तू थोडंसं हे सगळं काही समजून घे, असं इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच अनामिकाला राग आलेला असतो. कारण अनामिका जी आहे ती खूपच सायको पद्धतीची दाखवलेली आहे. इकडे आता अनामिकाने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात आणि अनामिकाने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता इकडे लगेचच जो सोहम आहे त्याने असं सांगितलेलं असतं की नाही, माझं तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, हे बघ एक तू खूप चांगली मुलगी आहेस, त्याचबरोबर इथे मी फक्त आणि फक्त इथे तुझ्याकडे एक मैत्रीच्या रूपानेच पाहत आलेलो आहे, त्यामुळे उगाचच प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टी मला इथे सांगू नकोस आणि त्याचबरोबर मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही, सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता सोहमने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर अनामिका रडायला लागलेली असते. अनामिका रडत असताना सोहम म्हणत असतो, ए प्लीज रडू नकोस, जरा शांत हो, तू रडतेस कशासाठी, रडू नकोस ना. आणि तेव्हा अनामिका रडत असताना तिथे बसलेले कॉलेजचे जे सगळे मुलं मुली आहेत ते इकडे तिच्याकडे पाहत असतात आणि तिच्याकडे पाहत असतानाच आता इकडे सोहम अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेला असतो. आता सोहम डोक्याला हात लावत असतो तर अनामिका तिथून निघून गेलेली असते आणि अनामिका तिथून निघून गेल्यावर तिच्या मैत्रिणीजवळ जाऊन ती बसते. इकडे मात्र तिच्या मैत्रिणी तिला समजावण्याचं काम करत असतात आणि त्याचबरोबर समजावण्याचं काम करत असताना आता इकडे सोहमचे मित्र जे आहेत ते इकडे सोहमला मुद्दामून चिडवण्याचं डिवचण्याचं काम करत असतात आणि मुद्दामून चिडवण्याचं डिवचण्याचं काम करत असताना आता सोहम म्हणत असतो, प्लीज तुम्ही उगाचच असं नका ना बोलू, ती मुलगी मुळात चांगली आहे पण माझं तिच्यावर प्रेम नाहीये आणि मला कुठलंच नातं ह्या पद्धतीने नाही करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती मुलगी चांगली आहे म्हणून आता तिच्यावर मी प्रेम करावं असं तर नाही ना होतंय. इकडे अनामिकाच्या हातामध्ये जे फूल असतं ते ती हातामध्ये घेते तर इकडे मुलं चिपकू म्हणत असतात. तेव्हाच आता सोहम तिथून निघून जातो. सोहम तिथून निघून गेल्यावर अनामिका ते फूल हातात घेते आणि फुलाला त्या चुरगळून कुस्करून टाकत असते. इकडे आता मुली म्हणत असतात, ह्या फुलाचा गुलकंद होईल आता तुझ्या हातामध्ये. आणि इथे तिनं त्या सोहमने इथे तिचं प्रेम नाकारलेलं असतं आणि त्यामुळेच आता अनामिका म्हणत असते, इथे सोहमवर असलेला जो बदला आहे तो तर मला इथे घ्यायचाच होता आणि सोहमवर असलेला बदला घेण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा मला हे सगळं बदला घ्यायचा होता. आणि त्याच दरम्यान इथे मला राहुल सर भेटले आणि राहुल सर मला त्याच दरम्यान भेटलेले असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी मी या पद्धतीने करायचं ठरवलं, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला हा बदला इथे पूर्ण करायचा होता, हा बदला घ्यायचा होता, म्हणूनच मी ते हे सगळं काही केलेलं आहे, असं इथे ती बोलत असते. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कला मध्यरात्री उठलेली असते आणि ती गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी तयारी करत असते. आता गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी जी कला तयारी करत असते ती कलाकडे आता राहुल जो अद्वैत आहे तो आलेला असतो. अद्वैत तिथे आल्याबरोबरच आता तो म्हणत असतो, हे सगळं काय आहे आणि तू काय करत आहे
आहेस, त्याचबरोबर इथे किती रात्र झालेली आहे आणि तू गणपतीची मूर्ती बनवत आहेस आणि आता या वेळेला त्यावरच आता ती म्हणत असते मग काय करायला हवंय, मी गणपतीची मूर्ती नको बनवू का? त्यावरच तो म्हणत असतो अगं पण वेळ काळ काही आहे की नाही, अशा पद्धतीने ह्यावेळी कोण आणि कशा पद्धतीने गणपतीची मूर्ती बनवतं? त्यावरच आता कला म्हणत असते हे बघ चांदेकर प्लीज नको ना असं करूस. त्यावरच तो म्हणत असतो अगं मला तुझी काळजी वाटते आणि म्हणून मी हे सगळं काही बोलत आहे, म्हणून मी हे सगळं काही करत आहे, मग तू असं करणार आहेस का? त्यावरच आता इथे ती म्हणत असते हो मला कळती तुझी काळजी, सगळं काही मला तुझं कळतंय, पण प्लीज जरा तू शांत बसणार आहेस का? त्यावरच आता इकडे मात्र कला म्हणत असते पण चांदेकर तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का की हे बघ ना कशा पद्धतीने आता इथे माझ्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आणि त्याचबरोबर मला अजून सुद्धा तीच गोष्ट सतत सतावत आहे की कोण कोण व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीला मी या घरामध्ये नकोय. तुला मी लास्ट टाइम बोलले होते ते सुद्धा तुला आठवतंय का? बघ मी तुला काय सांगितलं होतं की ह्या घरामध्ये मी कोणाला तरी नको आहे, मग आता सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथे कशा पद्धतीने तो साप आला आणि तो साप आल्यानंतर कशा पद्धतीने नेमका माझ्याच बॉक्समध्ये आला असं इथे कला बोलत असते. त्यावरच आता जो अद्वैत आहे तो म्हणत असतो हो ग खरंच हे सगळं काही विचार करण्याजोगच आहे आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस, आपण बघूया काय होतंय ते. पण इकडे मात्र आता अद्वैत विचार करत असतो नाही मला तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच भयानक वाटतायत. असं कोण असेल की खरेच्या जीवावर उठलं असेल? राहुल असेल का? राहुलवर खरंच मला सुद्धा विश्वास नाही, खरे म्हणते तसंच असू शकतो का असा इथे ती विचार करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला संगीता किचनमध्ये स्वयंपाक करत असते. खरं तर आता पावसाळ्याचे दिवस असतात, घर डागडुजीला आलेलं असतं आणि जेव्हा कला तिकडे किचनमध्ये जाते तेव्हाच आता ती किचन वाट्यावर बसलेली असते. खरं तर आता इकडे ह्या लोकांना ॲड करायचे असते प्रेक्षकांनो आणि म्हणूनच यांचा हा सगळा काही ते तामझाम सुरू असतो. त्याचबरोबर आता इकडे जीवरची एक स्टाईल असते ती खाली पडते. त्यावरच कला म्हणत असते आई हे सगळं काय आहे? त्यावरच संगीता म्हणते अगं बघ ना ग इथे पावसाळ्याचे दिवस आहेत, घर डागडुजीला आलेलं आहे आणि कशा पद्धतीने ही फरशी पण तुटून पडलेली आहे. त्यावर आता लगेचच कला म्हणत असते एवढंच ना, मग थांब मी आता चांदेकरला फोन करते असं म्हणून लगेचच ती आता अद्वैतला फोन करते. अद्वैतला फोन केल्याबरोबरच अद्वैत तिथे आलेला असतो. आता इकडे अद्वैतला पाहिल्यानंतर कला म्हणत असते जावई बापू तुम्ही? अगं काय हे कले थोड्या थोड्या आणि छोट्या छोट्या गोष्टीला इथे काय करायच्यात आहे जावई बापू? त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो का नाही इथे बघितलं ना तुम्ही कशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे हाल होत आहेत, मग घराची डागडुजी जी आहे ती इथे व्यवस्थित करून घ्यायला हवी की नाही असं अद्वैत बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अद्वैत एका माणसाला तिथे घेऊन आलेला असतो आणि त्या माणसाच्या हातामध्ये आता त्यांच्याकडे ॲड करण्यासाठी एक ब्रँड असतं आणि त्याचं नाव असतं रॉफ ॲडव्हान्स असं त्याचं नाव असतं आणि रॉफ ॲडव्हान्स स्टाईल खडेसीव असं नाव असल्यानंतर आता इकडे हे सिमेंट लावून देणार आहेत का? नाही नाही हे सिमेंट नाही, तर तुम्ही बघाच इथे रॉफ हे प्रोडक्ट आहे आणि ते लावलं की आता डागडुगीची काय कसलीच गरज पडत नाही, ना सिमेंटची ना कशाची. तुम्ही एकदा हे ट्राय तर करून बघा असं आता इथे संगीताला अद्वैत सांगत असतो. हे सगळं सांगितल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे खूप छान पद्धतीने आणि व्यवस्थित करतात असं अद्वैत जो आहे तो इथे सांगत असतो. आता अद्वैतने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर संगीताला खूप आनंद झालेला असतो. इथे संगीता विचार करत असते आणि ती म्हणत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता अद्वैत घरामध्ये असतो आणि अद्वैत घरामध्ये असताना इथे तो विचार करत असतो की नाही नाही मला आता काहीतरी इथे करावंच लागणार आहे आणि काहीतरी गोष्टी इथे कराव्या लागणार आहेत. ह्या खरेची व्यवस्थित इथे काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर काय करायचं असा इथे तो विचार करत असतो. आणि त्याचबरोबर इथे विचार केल्यानंतर तो कलाचा मोबाईल घेत असतो. आता कलाचा मोबाईल घेतल्यानंतर इकडे मात्र लगेचच अद्वैत जो आहे तो इथे कलाच्या मोबाईलमधले जे काही कॉल्स आहेत ते इथे त्याच्या मोबाईलमध्ये कॉपी करून घेत असतो. इथे कलाच्या मोबाईलमधले जे कॉल्स आहेत ते कॉपी करून घेतल्यानंतर तो म्हणत असतो आता ह्या खरेचा मोबाईल जो आहे तो माझ्या मोबाईलला लिंक करून घेतो. माझ्या मोबाईलला एकदा का हा मोबाईल लिंक करून घेतला की आता खरेवरती मला 24 तास इथे आता वॉच ठेवता येईल आणि खरे
खरेवरती व्यवस्थित 24 तास मला वॉच ठेवल्यानंतर सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित करता येतील असं इथे तो बोलत असतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असतानाच तेवढ्यातच तिथे कला येते। कला तिथे आल्याबरोबरच ती विचारत असते, काय करतोय चांदेकर, माझा मोबाईल का घेतलेला आहेस? त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, अगं काय करतोय म्हणजे तुझा मोबाईल घेतलाय कारण इथे मला तुझ्या मोबाईल मधलं हे सगळं काही पाहायचं आहे। तुझे जे काही कॉल्स आहेत ते इथे सगळं काही माझ्या मोबाईल मध्ये मी लिंक करून घेतलेलं आहे। अरे चांदेकर, काय हे असं कसं कोणी करतं, आणि ते सुद्धा मला न विचारता तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यास? त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो, हो मी करतो हे सगळं काही आणि मला हे सगळं करायचंच होतं असं म्हटल्याबरोबरच आता इकडे आता कला म्हणत असते, अरे नको असं करूस। आणि त्यावर तो म्हणत असतो, आता मी तुझ्यावरती 24 तास इथे वॉच ठेवून असणार आहे। त्यावर लगेचच आता अद्वैत म्हणत असतो, तू किती वेंदळी आहेस हे मला माहिती आहे ना। त्यावर लगेचच कला म्हणते, काय हे चांदेकर, प्रत्येक वेळी बाईला वेंदळी म्हटलंच पाहिजे का? इथे दिवसभर आम्ही तारेवरची कसरत करत असतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हा पुरुषांना असं वाटतं की बायका ह्या वेंदळ्याच असतात। आणि अद्वैत, चांदेकर प्लीज मला हा वेंदळेपणाचा टॅग तू लावू नकोस। आणि तुला एक गोष्ट लक्षात येते का, आतापर्यंत तू ज्या काही गोष्टी इथे माझ्या चुकल्या तर सांगत आलेला आहेस त्या मी ऐकते ना, पण इथे मी चुकतेच आहे, मी खरी नाहीये आणि त्याचबरोबर इथे मी वेंदळी आहे, ह्या गोष्टी प्लीज मला तू इथे सांगू नकोस ना, असं कला आता इथे अद्वैतला सांगत असते। कलाने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता अद्वैत म्हणत असतो, पण इथे परफेक्ट आणि त्याचबरोबर इथे प्रोफेशनली तुला कसं राहायचं हे मला शिकवावंच लागणार आहे। खरंच तू खूप वेंदळी आहेस आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक चुकावर मला इथे वॉच ठेवून राहावं लागणार आहे। त्यावर ती म्हणत असते की मग काय आता 24 तास इथे तू माझ्यावरती लक्ष ठेवणार आहेस का, सांग बरं चांदेकर। तेव्हा तो म्हणत असतो, हो अगदीच मी 24 तास इथे तुझ्यावरती लक्ष ठेवणार आहे। आणि त्याचबरोबर इथे 24 तास लक्ष ठेवल्यानंतर इथे तुझ्या बाबतीत काय होतंय, कशा पद्धतीने इथे तुझ्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या होत आहेत हे सगळं काही मला पाहायचं आहे, असं इथे आता कला बोलत असते। बरोबर आता कला म्हणत असते, अद्वैत प्लीज चांदेकर जरा शांत बसणार आहेस का तू, नको ना एवढं सगळं काही करूस, आणि हे सगळं काय चाललेलं आहे मला नाही सहन होतंय आता हे सगळं, आणि तू एवढं सगळं माझ्यावर वॉच ठेवून राहणार आहेस का, नाही राहू शकत ना तू माझ्यावर एवढं वॉच ठेवून। त्यावरच आता चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणत असतो, हे बघ आता मला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये, आतापर्यंत तुझ्या बाबतीत ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्यामुळे मी तुझ्या बाबतीत कसलीच आणि कुठलीच रिस्क घेणार नाही, हे सुद्धा तेवढंच जास्त खरं आहे। पण इकडे आता कला म्हणत असते, नाही या चांदेकर आता खूप झालं, खूप काही गोष्टी इथे तू केलेल्या आहेस, हे बघ जर माझं काही चुकत असेल तर तू मला माझी चूक दाखवून दे, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन, पण प्रत्येक गोष्टीमध्ये मला वेंधळी आणि माझं कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं, ह्या गोष्टी तू प्लीज आता मला इथे जास्त बोलू नकोस चांदेकर, प्लीज तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का, असं म्हटल्यानंतर आता कलाचं म्हणणं इथे अद्वैतला पटलेलं असतं। पण आता प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये एवढंच, उद्याचा भाग खूपच कमाल धमाल झालेला असतो, कारण अद्वैत असा विचार करत असतो, हे सगळं काय होतंय, मला मी खरीची एवढी जास्त का काळजी करतोय, मला कळत नाही हे सगळं काय होतंय, मला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल, मी एक्स्ट्राची खरीची काळजी का बरं करतोय, हे काय आहे नेमकं, असा विचार तो इकडे करतो। आणि लगेचच काउन्सलरकडे एकटाच भेटायला गेलेला असतो आणि काउन्सलरला इथे तो सगळ्या गोष्टी दिवसभरामध्ये घडलेल्या सांगत असतो। तो म्हणत असतो, मला कळत नाही हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने होतंय, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे शोध घेतला पाहिजे ना, असं इथे तो बोलतो। त्याचबरोबर आता इकडे काउन्सलर म्हणत असतात, म्हणजे आज पहिल्यांदा इथे तुम्ही बायकोबद्दल भरभरून कौतुक करताय, चांगल्या गोष्टी बोलताय, ही तुमच्यामध्ये किती मोठी इम्प्रूव्हमेंट आहे। त्यावरच आता इकडे अद्वैत म्हणत असतो, इम्प्रूव्हमेंट कसली, मलाच कळत नाही मला काय होतंय ते, आणि मी कसल्या वेगळ्या टोनमध्ये जातोय। इकडे मात्र लगेचच काउन्सलर जो आहे तो इथे अक्षरशः अद्वैतचे गाल ओढत असतो, त्याच्यावर माया करत असतो। तर इकडे आता लगेचच जो काउन्सलर अद्वैत आहे तो म्हणत असतो, अहो माझं इथे काय चाललंय आणि तुम्ही काय बोलताय मला कळतच नाहीये। त्यावर लगेचच आता इकडे काउन्सलर म्हणत असतात, अहो चांदेकर पाणी प्या पाणी प्या। आणि तेव्हा अद्वैत एक घोट पाण्याचा घेतो आणि लगेचच काउन्सलर म्हणत असतो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, अहो तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमात पडलाय, असं म्हटल्यानंतर अद्वैतने जो पाण्याचा घोट घेतलेला असतो तो लगेचच चुटकी सरसरच एका झटक्यात काउन्सलरच्या अंगावरती येत असतो। काउन्सलर सर बघूनच चकित होत असतो। अद्वैत म्हणत असतो, काय मी आणि ह्या चांदेकरच्या प्रेमात पडलेलो आहे, मी आणि ह्या खरेच्या प्रेमात पडलेला आहे हा चांदेकर, बाप रे ह्या सगळ्या गोष्टी, असं म्हणूनच तो आता
विचार करायला लागलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे की अद्वैत आता ह्या सगळ्या गोष्टी कलेला कशा पद्धतीने सांगतो आणि कला हे सगळं काही स्वीकारेल का। कलाला तर अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण हे सगळं या पद्धतीने होत असताना पुढे नवीन काय यांच्या आयुष्यामध्ये घडतंय हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे। तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत। तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी।